तर नागपूरसारख्या शांत शहरामध्ये जाळपोळ झाली, दगडफेक झाली ही दुर्दैवी घटना आहे अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली। तसंच वडेट्टीवार यांनी नाव न घेता नितेश राणे यांच्यावर सुद्धा टीका केली आहे। दोन गटामध्ये झालेला तणाव, दोन समाजामध्ये झालेला तणाव, झालेली दगडफेक, जाळपोळ खरं म्हणजे नागपूर सारख्या शांत शहराला कुणाची तरी नजर लागली असं म्हणावं लागेल। दुर्दैवानं पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आणि भूमिका बजावून नागपूर शांत करण्याचा प्रयत्न केला। या सगळ्या परिस्थितीमध्ये पोलिसांनी वेळीच धाव घेतली, परंतु मुळात ह्या घटनेसाठी जबाबदार कोण? खरं तर नागपूर शांत असलेल्या नागपूरला अशांत करण्याचं काम कोणी केलं याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे। गेली 4 महिने सत्तेतील एक मंत्री बळबळ करत आहेत, दोन समाजामध्ये दरी निर्माण होईल, दोन धर्मात दरी निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य वारंवार केलं जात आहे। त्यावेळेस त्याला वेळीच बळबळ्या मंत्र्याला आवर घालण्याची आवश्यकता होती आणि कबरीचा वाद जाणून बुजून निर्माण करण्याचं काम झालं। इतिहासाला तोडून मोडून पुढे आणण्याचं काम केलं गेलं। कबरीचा वाद दोन समाजामध्ये, दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा ठरत असेल तर अत्यंत दुर्दैव आहे। 400 वर्षापूर्वीची कबर, यातून काय साध्य होणार? ती कबर ठेवली काय, नाही ठेवली काय, कुणाचा त्यामध्ये फायदा होणार आहे, कुणाचं नुकसान होणार आहे? त्यामुळे कुणाची चूल पेटणार, कुणाची चूल विझणार याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे।